सांगण्याचा उद्देश काय की गरिबाची घेत नाहीत, ऐकून घेतात, हा हा असं म्हणतात, पाठवतो म्हणतात, झालं. मग परत 8-15 दिवसांनी अजून यांनी जायचं. कोण नगरसेवक येत नाही, कोण आमच्या गल्लीचा विचार करत नाही. ती आज नळाला पाणी येते, पूर्ण घाण महिला मिश्रित पाणी येते. त्यासाठी पाणी त्यांनी दाखवा म्हणले, मी बाटलीत भरून पाणी दाखवलं, पूर्ण व्हिडिओ काढून त्यांना दाखवला, अधिकाऱ्याला सुद्धा दाखवलं, तरीसुद्धा त्याच्यावर कोणीही केलं नाही, ॲक्शन घेतली नाही. यांची कोण दखल घेत नाही. महापालिकेत गेलं तर महापालिकेतले साहेब लोक म्हणतात नगरसेवकच नाही, आम्ही कुणाला सांगायचं. कचरा गाडी एक दिसाडी ती मधून येत होती, ती पण बंद झाल्या. आता लाईटचा प्रॉब्लेम आहे, सारखं ही लाईट बिघडतीये. आत गल्लीमध्ये खूप अंधार असतो. बघून काम बघून मतदान करणार, पक्ष बघून नाहीये. आमचं काम बघूनच आम्ही काय मत देणार आहे, बाकी काय नाही आमचं. कसं आहे मॅडम, नगरसेवक असला म्हणजे आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो ना. महापालिकेत साहेब लोक आपली दखल घेऊ शकत नाहीत. बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिले रस्ता झाडं स्वच्छता असतं, पण आमच्या इथं काही कुणी व्यवस्था केलेली नाही आहे. ड्रेनेज वारंवार तुंबतात, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, लाईटीचा प्रॉब्लेम आहे. वस्ती म्हणून जी सुविधा पाहिजे आम्हाला ती नाही आहे सध्या. काय त्रास काय तुम्हाला? हे का गटारचं पाणी जायना हो, पूर्ण घरातनं पाणी थांबालं आहे. आंघोळ आम्ही रोडवर करायला आता करतो म्हणून आता 2-3 महिने झाला बघा. जिथं जे आता त्याच्या जवळचा एखाद्या उमेदवाराच्या जवळचा कोण तर असेल, नगरसेवकच्या जवळचा असेल, तर त्याच्या घरापाशी ड्रेनेज. आता आमच्या घरापाशी ड्रेनेज नाही. महानगरपालिकेचे अधिकारी जाणून बुजून करतात का? इथले लोक नगरसेवक, आमचे इथले लोक स्वतःला जे बाहेर नगरसेवक भावे म्हणते ती, हे म्हणते ती, आमदार लोक करतात. कोण खोडा घालते तीच कळत. आम्हाला पाणी, नळाच्या पाण्याची, ड्रेनेज लाईनची, लाईटीची सगळी सोय करून द्यायला सांगावं. त्यामुळं इथं आणि ड्रेनेज जिथं गरज नाही तिथं ड्रेनेज करतात, जिथं गरज आहे, जिथं घालायची गरज आहे ड्रेनेजचं काम तिथं करत नाहीत. ह्यांनी मालकं झालीत आता. ही जी आम्ही आमचे सगळं कामं पूर्ण केल्यावर आम्ही मतदान तुम्हाला कशाला निवडून आणणार नाही, आम्ही करणारच मतदान. त्याला मत देणार नाही तर आम्ही मतदान करणार नाही, स्पष्ट सांगतो आम्ही. त्यामुळं यावर्षी नगरसेवक निवडताना सर्वांनी ह्या गोष्टीचं भान ठेवून निवडण्याचा सर्वांनी आता निर्धार केलेलाच आहे आणि त्या पद्धतीनं सर्वांना निर्णय दिसेल. पण तुम्ही ज्या म्हणजे नागरिकाकडून जसं मत मागण्यासाठी येता, त्याच पद्धतीने त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांना पण एक थोडंसं म्हणजे पाठपुरावा घेणं आणि त्यांच्या ज्या काही सुखसोयी आहेत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नमस्कार, आपण पाहत आहात BR न्यूज प्रस्तुत बोला बेधडक. आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 7 जुना हिरज नाका येथे नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी. नमस्कार. मग काय समस्या आहेत आपल्या? खूप दिवस झालं इकडं दीड ते 2 वर्ष झालं नगरसेवकच नाही आहे. आणि संडास इतका वास येतो आणि 2 वर्ष झालं 8 संडास आहेत, एकही संडास सुरू नाही आहे आणि कोणी त्याला पाहत पण नाही आहे. आमच्या इथं आमच्या गल्लीमध्ये स्वच्छ आणि व्यवस्थित काहीतरी नियोजन व्हायला पाहिजे आणि सोय करा काहीतरी, म्हणजे काम पण पाहिजे आणि घरबसल्या किंवा असं ह्याचं काम पण पाहिजे. शौचालयाला सोडून अजून दुसऱ्या इतर कोणत्या समस्या आहेत? डेरनेजच्या आहेत. काय समस्या? सारखं पाणी साठत असतं इथं. डेरनेजला कोणी पण बघत नाही, एखाद्या येतात आणि परत निघून जातात, कोणीही पाहत नाही. महानगरपालिकेवाले पण नाही, कुठले पण नाही आहे. आणि कचरा गाडी पण कचरा गाडी एक दिसाडी ती मधून येत होती, ती पण बंद झाल्या. आता लाईटचा प्रॉब्लेम आहे, सारखं ही लाईट बिघडतीये. आत गल्लीमध्ये खूप अंधार असतो. मग हे ड्रेनेजचे जे समस्या आहेत, शौचालयाची समस्या आहे, मग तुम्ही याची तक्रार कोणाकडे केली नाही का? तक्रार केली पण आता सध्या नगरसेवकच कोण नाही आहे. मग पालिकेला, प्रशासनाला तक्रार केली काय नाही का? येतात बघतात निघून जातात, काही नाही. त्या बाथरूमकडे भरपूर जण असतात, इकडच्या पोलिसांच्या बाथरूमकडे असतात, पण इथं एकही नसतं. आणि घंटा गाडी वेळेवर येत नाही तर मग घंटा गाडी पण वेळेवर येत नाही. 4-4, 8-8 दिवस येत नाही घंटा गाडी. मग तो सर्व कचरा घरामध्ये साठवून तसंच हा, ठेवा. मग 3-3, 4-4 बादल्या एकदमच आम्ही. आणि शेवटी इथं उखंडा बंद केला, हा लाईट चालू आहे, तो लाईट बंद आहे, तो लाईट एक चालू. उखंडा बंद केला त्याच्यामुळे आहे ना लोक कचरा आणून टाकते. आता ही नाही म्हणता 8-15 दिवस झालं तिथंच पडलेलं आहे. मग इथून जेव्हा घंटा गाडी जाते तेव्हा तो कचरा उचलून घेऊन जातो? नाही घेऊन जात, तो आमचा नाहीये म्हणतो. कधी कधी रोडचे बी चाललेले असले तर आमचा कचरा घेत नाहीत. बिल्डिंगवाल्याचे घेऊन जातात पण आमचे घेऊन जात नाहीत. होते आणि लहान मुलं आहेत त्याच्यामुळं आजार पसरतो आणि सर्दी वगैरे काय दुसरं कप वगैरे होतो, त्याच्यामुळं जरा स्वच्छतेचं निर्माण करावं.
पाहिजे चांगलं. हां स्वच्छतेचं निर्मूलन करावं. हा लाईट चालू आहे तिकडचा लाईट चालू करा म्हणलं तर 2-3 वेळेस मी जाऊन आले इथं ह्या साईडला, तर त्यांनी मनावर काय घेतलं नाही. आता दिवाळी चालू आहे, सण आले, वारच आले, असं ते काय ढकलून नाकलून बोलते. दात घेत नाहीत. सांगण्याचा उद्देश काय की गरिबाची घेत नाहीत, ऐकून घेतात. हा हा असं म्हणतात, पाठवतो म्हणतात, झालं. मग परत 8-15 दिवसांनी अजून यांनी जायचं. हा लाईट चालू आहे पण तो लाईट चालू नाही. परत तिथे गेले की हा पाठवतो म्हणतात, हा आणि झालं. परत 4-8 दिवस गेले की झालं, संपलंच. येतच नाही कोण, दखल घेत नाही गरिबाची कोण. ही लाईट कधीपासून बंद आहे? खूप दिवस झालं मॅडम लाईट बंद आहे. लाईट लई दिवस झालं बंद आहे लाईट. मग यामुळे काही अपघात वगैरे काही घटना? लेकरं आहेत, खेळणारे लेकरं आहेत, तिथं ठेस राहून पडतेत येता जाता. लेकरं सगळे लहान लहान लेकरं आहेत, सगळे करून खाणारे एरिया आहे पूर्ण. मग याची दखल आतापर्यंत तुम्ही तक्रारी केलात, कोणीच घेतली नाही? कोण येत नाही तिथं. काय म्हणतात ते? जायचं सांगायचं या पाठवतो म्हणतात का परत काय येत नाही त्याने. हो हो म्हणतात, पुढे ढकलतात. कोण गरीबाई दखल घेत नाही, यांची कोण दखल घेत नाही. महापालिकेत गेलं तर महापालिकेतले साहेब लोक म्हणतात नगरसेवकच नाही, आम्ही कुणाला सांगायचं. महापालिकेत असं बोलतात का तुम्हाला? हा तसंच म्हणतात, महापालिकेत नगरसेवक नाही तर आम्ही कुणाला सांगावं. सांगितलं तर तसंच म्हणते. मग आता येणाऱ्या उमेदवारांकडून तुमच्या काय अपेक्षा काय आहेत? आमच्या करा गल्लीमध्ये एवढीच सुख सोयी करायला पाहिजे. काय काय हवंय तुम्हाला? हा? काय काय हवे? हे संडास चांगले करून पाहिजे, पाण्याचं ड्रेनेज चांगलं पाहिजे. 4 दिवसाला 8 दिवसाला तर ते सगळ्या गुशी लागून सगळं हे झालंय. लाईट बंद आहे, अंधार आहे खूप. लहान मुलं खेळतात, सवरतेत. लहान मुलाची बाब अशी कशी असते, कुठेही मोकळं खेळतात ना, त्याच्यामुळे काहीतरी सोय करा. उशी येतेत, हे संडासातले घाणघाण उंदर सगळे इकडं फिरतेत, लोकांच्या घरात फिरतेत. लोकांनी अन्न कसं खायचं? घरात अन्न ठेवून गेलं तर उंदर त्यातलं खाऊन गेलेलं पण त्यांना माहित होत नाही. अशा समस्या आहेत. मग आता 2 वर्ष नगरसेवक नव्हते, सर्व कारभार जे आहे ते प्रशासन बघत होतं. मग ते नगरसेवक असताना बरं होतं का आता प्रशासन असताना तुमच्यासाठी म्हणजे बरं आहे? कसं आहे मॅडम, नगरसेवक असला म्हणजे आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो ना. महापालिकेचे साहेब लोक आपली दखल घेऊ शकत नाहीत. त्यांनी काय म्हणणार, हा पाठवतो करतो, पण आपल्या हक्काचा नगरसेवक असले की आपण जाऊन त्यांना बोलू शकतो ना, आम्ही तुम्हाला निवडून दिलंय, आमच्या ह्या समस्या आहेत, असं असते ना. गोरगरिबांना घर बसल्या काहीतरी काम बी द्या, असं एक काय मागणी काय तुमची? मागणी काय, तुम्ही काय आता घर बसल्या काय काम देणार? असं काम द्यायला पाहिजे ना. लहान मुलं बाळ आहेत, त्या टोटेच काढतात करतात. हा मेन लाईट चालू करा, मेन लाईट हा चालू करा. बाकी इतर स्वच्छतेचं निर्मूलन करा. अधिकाऱ्याला असले फोटो पाठवलेले आहेत, ते काय अजिबातच लक्ष देत नाहीत. किती वेळा तर फोटो पाठवले तरी पण त्यांनी काहीच लक्ष देत नाहीत. मग आता तुम्हाला उमेदवार नवीन हवाय का जुना उमेदवार हवाय का तुम्ही आता पक्ष बघून मत देणार का काम बघून मत देणार? आमचं काम करणारा, आमची सुखसोयी करणारा, आम्हाला त्यांची काहीच अपेक्षा नाहीये. हा होय म्हणतात, करते म्हणतात, निघून जातात. म्हणजे तुम्ही पक्ष बघून मत देणार आहे का काम बघून? उमेदवार बघून, काम बघून मतदान करणार. पक्ष बघून नाही. आमचं काम बघूनच आम्ही काय मत देणार आहे, बाकी काय नाही आमचं. उमेदवार बघून मतदान करणार आम्ही, पक्ष बघून नाही. आणखीन काही महिला आपल्यासोबत त्यांच्या समस्या घेऊन जुडलेल्या आहेत. पाहूया त्यांच्या काय समस्या आहेत. त्या काय समस्या आहेत तुमच्या? पाणी आमचं कोण नगरसेवक येत नाही, कोण आमच्या गल्लीचा विचार करत नाही. ती पाणी पावसाचं नळाचं पाणी आलेलं साचतंय, त्यात लेकरं बाळं हिंडतात फिरतात, दुखं व्हायला ती, आजारी पडायला लागले ती लेकरं. कोण बी आमचा विचार करत नाही ते आमच्या गल्लीचा. मग ही पाण्याची जी समस्या आहे ती किती दिवसांपासून आहे? आता 4 महिने झालं. 6 महिने होत आलं समस्या आहे. कोणी याची दखल घेतली नाही का? घेत नाही ती. मोठे मोठे पाऊस आले तर पण असंच होतं, त्याच्यापेक्षा जास्त होतं पाऊस पाणी. ही पावसामुळे झालेलं आहे का कशामुळे झालेली? नाही ते भरलेलंच आहे चेंबर. हा ड्रेनेज भरलेलं आहे. भरलेलंच आहे, कोण लक्ष देत नाही इथं. साफ करायला बोलवलं ना, म्हणतात आमचं काम नाही येते, तुमचं काम आहे ते तुम्ही स्वतः करा म्हणतात ते. आणि बघू म्हणतात ते, आम्ही करतो म्हणून सांगतात, परत बघून जातात, परत येत नाही. मी व्हिडिओ सुद्धा पाठवला, नंबर देते ते एकमेकाचा, फोन सुद्धा उचलत नाही त्यांनी. आम्हाला दुनियाचा त्रास आहे, काम करायला येत नाही ना, काय नाही. पाण्याच्या दिवशी भरपूर पाणी साचतंय, सांडायचं पण लेकरांना दुखं व्हायला ते, घाणीमध्ये मच्छर बसायला, चिलट ते चावतात, लेकरं आजारी पडायला ते, कोणच मनावर घेत नाही ते. ताप सर्दी खोकला त्याच्यानेच व्हायला, सारखं
दवाखाने चालू आहेत, कोण सुद्धा दखल घेत नाहीत. फोन करून सांगितलं, फोन ह्याचा त्याचा नंबर देते, तुम्ही ह्याला लावा, तुम्ही त्याला लावा, आणि एक जण सुद्धा फोन उचलत नाहीत. आणि सांगितलं तर नुसतं बघून जाते ती आणि तिकडंच जाते. आज पण येऊन गेल्यात, तिकडंच जाते ती. आमची काय तर ही सुख सुविधा करा आमच्या. याची तक्रार पालिकेत केली होती ना तुम्ही? केली होती, कोणच आले नाही. पालिकेव्यतिरिक्त अजून दुसरीकडे कुठे तक्रार केलीत का याबद्दल? केले तर नाही, तेवढंच केलेलं आहे. या व्यतिरिक्त अजून दुसरी कोणती समस्या आहे तुम्हाला? आम्हाला याची समस्या आमची सोडून द्या, पाण्याची जेवढी समस्या आमची ते आम्हाला सोडून द्या. पाण्याची इथं रमाई घरकुल योजनेसुद्धा आम्हाला मंजूर 18 जणांचा मंजूर झालेला आहे, पण त्याच्यावर स्टे आणलेला आहे. सरकार का म्हणतं आहे की तुमचं हे महात्मा फुले झोपडपट्टी असूनसुद्धा रमाई आवास योजनेचं मंजुरी होऊनसुद्धा कुठला नगरसेवक घेत नाही ना आमदार खासदार येत नाही. येतं फक्त मतापुरते येतात हे लोक. आणि आलेले 18 मंजूर झाले, ते टोटल 21 मंजूर झाले, त्यातले 17 झालेले आहेत मंजूर झाले. आणि कॉपी आहे अनेक, तर त्यांचा पाठपुरावा हे लोक करत नाहीत. त्यांनी म्हणतात ह्याच्याकडे जावा, तुम्ही सोसायटीचं हे आणा, कोण म्हणतं महापालिकेकडे आहे, कोण म्हणतं जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिसला जावा. ह्यामुळे आहे ना आमच्या महात्मा फुले झोपडपट्टीला वारीस असे कुणीच राहिलेलं नाही आहे. आणि हा पाण्याचा प्रश्न, हा पाणी असं आहे ना, त्यांनी हे चेंबर नव्हतं, हे चेंबर काय केलं आहे नगरसेवकच्या काळात, त्यांनी काय म्हणले वरनं पाणी येणारं, पावसाचं पाणी येणारं, त्यासाठी आपण ही पन्हाळी करू असं म्हणलेले आहेत. मला सांडपाण्यासाठी पन्हाळी करू म्हणलेले आहेत. उतार येते, पाणी जाते, पण त्याच्याकडं आत्तापर्यंत दुर्लक्ष केलेत. केव्हाही येऊन बघत नाहीत, काय नाही. आम्ही माझ्याकडं मोबाईलमध्ये आहेत, मी ज्यांना कुणाकुणाला पाठवलेलं आहे. आणि ते चव्हाण मॅडमला मी जाऊन भेटले, समक्ष येऊन त्यांना सांगितलेलं आहे की मॅडम आमच्या इथं आजारी लेकरं पडाल्यात, भविष्यकाळात डेंगू मलेरिया अशा होण्याचे चिन्ह आहे, सारखं पाणी सस्तं घाण आहे. तर त्यांनी दुर्लक्ष, जाणून बुजून दुर्लक्ष महापालिकेचे अधिकारीसुद्धा आमच्याकडे केलेले आहेत. या महात्मा फुलेकडे एवढं दुर्लक्ष आहे ना आतापर्यंत. शासनाची स्कीम सगळं सोलापुरात राबते सगळ्या झोपडपट्टीला, पण महात्मा फुले झोपडपट्टीला कुठलीच शासनाची स्कीम राबवत नाही. आता 2017ला कमीत कमी 19 घरं मंजूर आहेत रमाई घरकुल योजनेमध्ये. 2017 ते आता पतोर त्या घरकुल योजनेचं काहीच झालं नाही. आमच्या मागणं आमची झोपडपट्टी 100 वर्षापूर्वीची झोपडपट्टी आहे, तर तिथे गेलं तर खाजगी झोपडपट्टी आहे, सोसायटीची झोपडपट्टी आहे. सोसायटीचं आम्ही पत्र पण आणलं होतं, सोसायटीचं पत्र देखील महानगरपालिकेत हे केलं आपण, त्यांनी दिलं ते पिन. परंतु काय अडचण आहे काय माहीत त्यांना, ती घरं मंजूरच करत नाहीत. आता बघायला गेलं तर एका घरात 7 ते 8 जण आहेत, ती राहायला नीटनेटकं आम्हाला घरं नाही, ती पत्र्याची शेड आहेत सगळ्याची. आमच्या मागच्या झोपडपट्टी, आता ही मनोहरनगर झोपडपट्टी आत्ता इथं आमच्या समोर झालेले आहे, तिथं रमाई घरकुल योजना PWPची जागा असून तिथं रमाई घरकुल योजना आहे. पण इथं आमची झोपडपट्टी स्वतःच्या हक्काची झोपडपट्टी दलित वस्ती असून दलित वस्तीचा जर निधी अजिबात कुठलाच निधी आमच्या आतापत्र आला नाही. ना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी योजना आला, ना दलित वस्ती आली, कुठलीच निधी येत नाही. हे असं हे म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी जाणून बुजून करतात का इथले लोक नगरसेवक, आमचे इथले लोक स्वतःला जे बाहेर नगरसेवक भावी म्हणते ती हे म्हणते ती आमदार लोक करतात, कोण खोडा घालते तीच कळत नाही. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय समस्या आहेत? काय नाही, एवढं पाण्याचंच आहे बघा. आम्ही तर भाजी विकायला जातो डोक्यावर पाठी घेऊन, पाण्यातनं यावं लागतंय बघा. घसरून पडलं तर काय करायचं, हाडोक बिडोक मोडलं तर सांगा. मी आमची आई डोक्यावर पाठी घेऊन जाता भाजी विकायला. हो का, असं लय पाणी, एवढं पाणी असतंय. हा आता कमी तर आहे, घसरून पडलं तर काय करायचं. आणि या कट्ट्यावरनं चढा येते का आम्हाला पाठी घेऊन. मग आता महापालिकेची निवडणूक येणार आहेत, उमेदवार येतील सगळे, तुम्हाला त्या उमेदवारांकडून मतच देणार नाव, ही पाण्याचं सोय केल्याशिवाय. हा मतच देणार नाव. आम्ही त्यालाच देणार, आम्ही मतदान. आमच्या गल्लीची सुविधा नाही ना, आम्ही कशाला मतदान द्यायचं कुणाला. तुम्ही जोपर्यंत तुम्ही मतदान करणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगला उमेदवार निवडून आणणार कसं? मतदान करायचं नाही, काम तर दाखवाय पाहिजे ना केलेले. तुम्ही निवडून द्या म्हणता, काम तसे केले पाहिजे. तुम्ही काम करायच्या आधीच तुम्ही मतदान टाका, निवडून द्या म्हणल्यावर आम्ही कसं द्यायचं? तुमची अपेक्षा काय की कधी यायला पाहिजे, म्हणजे उमेदवार जे आहेत येणारे आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? जेव्हा ते येतील तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे काय मागण्या करणार? आमचे घरदार चांगले करायचे, आमचे काय आहेत ना अडचणी सगळे ते आमचे नीट करावे. आम्ही सगळं आमचे सगळं कामं पूर्ण केल्यावर आम्ही मतदान तुम्हाला कशाला निवडून आणणार नाही, आम्ही करणारच मतदान. आमचे जे कामं करतील गल्लीचे, आमचे कोण विचार करेल आम्ही त्यांचा विचार करू, एवढंच मग बोलणं. मग आता पक्ष बघून मत देणार का उमेदवार बघून का काम बघून? काम करणार, काम बघून देणार, काम बघून आम्ही मतं देणार. आमचं कोण काम करेल ना त्याला आम्ही मतं देणार. हाँ, हमारे यहाँ लाइट नहीं है और पूरा यहाँ से वहाँ तक पूरा खान
और घर के सामने दुनिया का पानी ठहरता हमारे को, एक जनी भी कौन हमारी बात नहीं सुनते। हमें 10 बार बोलते तो एक भी बात नहीं। हमारे घर के पीछे पूरा घानच है, आपको तुम्हें देखो वहाँ हमारे घर के संडास के बाजू का हमारा घर, और जरा भी पाक सफाई नहीं है यहाँ। हमें बोले ना हमारे को उल्टा ये करते, हाँ हाँ करते, चुप बैठते। और घर के सामने घान पानी, और हमारे अच्छी सड़क करे सब चिक्कड़च होगा, घसरगोच पडते हैं लोक। हाजी हरकन चाळमधनं बोलतो मी। रसिक सभा हॉलच्या पाठीमागच्या गेट जे आहे, ही जी कंपाऊंड जी आहे ती हॉटेलमधले लोक येऊन इथं लघवी बसतात, दिवसा रात्री बाया असतात इथं, तसंच येऊन लघवी बसतात। सांगितलं तर तिने काय ऐकत नाहीत। तसं रोजचं त्यांच्यावर त्रास आहे, रोज वास येत आहे, तिने काय साफसफाई करत नाही का, इथं का मुतारी नाही। उघड्यामध्ये येऊन तिने लघवी बसतात आणि इथं बाजूला त्याच्या उकंड्या केलेत, उकंड्यामध्ये बी रोज कचरा टाकतात। रात्रीचे रोज सापं येतात, आमची लेकरं ते खेळतात रात्री पाट्ट्या कवा पण इथं सापं हिंडत असतात। रोजचं येणं जाण्यामध्ये रस्त्यामध्ये आत्ताच एक साप धरून घेऊन गेले। हे असले इथं त्रास आहे, इथं मच्छर आहे, समद आहे, या जायला वास मारताय मुतलेलं केलेलं रोजचं। याबाबत महानगरपालिकेची तक्रार वगैरे काय केली होती? नाही केली होती, नाही तसं काय केलं नाही। पण ते सांगितलं होतं इथल्या जे उकंडा तिची साफ करणार आहेत त्यांना सांगितलं होतं उकंडा साफ करा म्हणून, पण तिने येऊन का उकंडा का साफ केले नाही। 4 वेळा जाऊन आला तिथं सुपर मार्केटमध्ये, ते ऑफिस आहे महानगरपालिकेचा, तिथं जाऊन आला, फक्त येतो म्हणतात, येत का नाही तिने। मग आता तुमच्या अपेक्षा काय आहेत येणाऱ्या उमेदवारांकडून? येणाऱ्या उमेदवार अपेक्षा काय, तिने काम करून द्यावं आपल्याला आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 7 निराळे वस्ती येथे आलेलो आहोत नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी। काय समस्या आहेत तुमच्या प्रभागातल्या? मी बिहार न्यूजला पहिल्यांदा धन्यवाद देतो की या भागात नगरसेवकच फिरला नाही, पण समस्या घेऊन बिहार न्यूज तर आली। 10 वर्षात जे नगरसेवकचे आहेत मेंबर लोक, ते इकडे फिरकायला सुद्धा तयार नव्हते आणि यायलाच तयार नाही। रस्त्याचं खराब झालेत, ड्रेनेज केलेत, पण ती पाणी जायला उतारच नीट व्यवस्थित नाही आहे। संडासचे प्रॉब्लेम आहे, संडासला तुम्ही बघू शकता जाऊन, पूर्णपणे बंद आहे। भरपूर असं अनेक समस्याला इथले निवाळवस्तीतले लोक दुखवलेत आणि काय ठिकाणी तर असं घाण्याचं साम्राज्य आहे, त्यामुळं मच्छर होऊन, डेंगू होऊन, नागरिक स्वतःचा एक प्रभागाचा आपला लोकातला नगरसेवक नसल्यामुळं या आमच्या भागाला त्रास होतो आहे। कुठं उतार दिलं पाहिजे, कुठं गटार केलं पाहिजे, पूर्ण आता 10 वर्ष पहिला गटार होते आमच्याकडे, गटार बंद करून टाकले, पाणी जायला अवघड झालेलं आहे। परत पूर्ण अतिक्रम वाढण्यात आलेलं आहे, त्यामुळं वस्तीत पहिला ट्रक जात होते, आता रिक्षासुद्धा जायला तयार नाही आहे। नसल्यामुळं ही प्रॉब्लेम भरपूर समस्या आपल्या या आमच्या वार्डात आहेत। अनेक समस्या आहेत, भरपूर बोलता येईल, पण बाकीच्यांचे बी मनोगत घ्या। धन्यवाद। गटार आणि संडासचे भरपूर हे काम आहेत, ती पेंडिंग आहेत, कुठलंच काम झालेलं नाही आणि ह्या 5 वर्षात कुठलाच नगरसेवक या भागात फिरकलेला नाही। तुम्ही त्यांच्याकडे गेला होतात का म्हणजे हे समस्या घेऊन? आम्ही समस्या घेऊन गेलो होतो, पण कामं अजून झालेलेच नाहीत आणि जसं प्रशासक लागले तसं एकसुद्धा नगरसेवक इकडे फिरकलेलं नाही आहे किंवा काहीच नाही आहे। जशी भरपूर कामं सांगण्यासारखी आहेत, संडासचे असेल, ड्रेनेजचे असेल, गटरीचे असेल, काही जेवढे कामं आहेत, रस्ता आहे, पूर्ण कामं आहेत ती पेंडिंग पडलेली आहेत आणि कुठलाच नगरसेवक इकडे फिरकलेलं नाही। तरी तुमच्या माध्यमातून झाले तर कामं, धन्यवाद तुमचं बी, आणि काम पूर्ण झालं तर त्यांचं बी धन्यवाद। तुमच्या काय समस्या? माझं नाव अमोल सुरवशी आहे। मी वारंवार महापालिकेतसुद्धा भरपूर वेळा तक्रार केली, नगरसेवकाला फोन केला, आमदारला फोन केला, कोणामार्फतही माझं काम करण्यात आलं नाही। आज नळाला पाणी येते, पूर्ण घाण महिला मिश्रित पाणी येते, त्यासाठी पाणी त्यांनी दाखवा म्हणले, मी बाटलीत भरून पाणी दाखवलं, पूर्ण व्हिडिओ काढून त्यांना दाखवला, अधिकाऱ्याला सुद्धा दाखवलं, तरीसुद्धा त्याच्यावर कोणीही केलं नाही, ॲक्शन घेतली नाही। आज दुसऱ्या नळाचं पैसे देऊन पाणी भरायची वेळ आली। शेजारच्या नळाला चांगलं पाणी येते, आमच्या नळाला घाण पाणी येते। पाण्या दिवशी पहिले अर्धा 1 तास तर पूर्ण महिला मिश्रित पाणी येते। ड्रेनेज भरला तर अधिकाऱ्याला फोन केला तर ते सुद्धा यायला तयार नाही। अक्षरशः स्वतःच्या पैशानं प्रायव्हेट लोकांना पैसे देऊन ड्रेनेज काढण्यात आला आणि रिक्षात नेऊन परत ते घाण टाकण्यात आले पैसे देऊन। अशी सध्या एक परिस्थिती आहे आमच्या वार्डात। काय समस्या आहेत तुमच्या? आमच्या समस्या म्हणजे काय, रोड नाहीत सध्या,
सर्व आहे ते रोड खराब करून टाकले यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संडासमध्ये सर्व दुर्गंधी सुटली आहे. घाण वास येतो आहे. ढासाचा त्रास आहे आम्हाला सर्व. आमची लहान मुलं आहेत, हे आहेत. प्रत्येक वेळेला दवाखान्यात घेऊन जावं लागतं. 10,000 15,000 रुपये खर्च करावा लागतो आम्हाला. मग या समस्या घेऊन तुम्ही गेला नाहीत का प्रशासनाकडे किंवा अगोदरच्या उमेदवार जे होते इथले नगरसेवक त्यांच्याकडे? ऐकतच नाही तर करायचं काय आहे त्याला? कुणाला सांगायचं आम्ही? काय म्हणतात ते? होय बघून होय करू. नुसतं आश्वासन तोंडीत येतात. आलो म्हणतो आणि गेलो म्हणतात. काही करत नाही तिने. मग आता तुमच्या अपेक्षा काय आहेत येणाऱ्या उमेदवाराकडून? आमच्या अपेक्षा रोड चांगले पाहिजे, पाणी स्वच्छ यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे संडासचं व्यवस्थित देखभाल करायला पाहिजे त्यांनी. प्रथम काय सार्वजनिक संडास आहेत का पूर्णपणे भरलेले असतात. त्यामुळे एवढी दुर्गंधी तिथं राहणाऱ्या लोकांना त्याचा त्रास एवढा आहे की तुम्ही हे करू शकत नाही. आणि पिण्याचं पाणी पहिला अर्धा तास पाणी एवढं घाण येतं. गटरीचं पाणीसुद्धा त्या गटरीच्यापेक्षा वास घाण येते त्या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा. आणि त्याला तुम्ही कापड जर लावलं, तुम्ही ज्या दिवशी पाणी असेल त्या दिवशी तुम्ही एक दिवशी फक्त येऊन जरी चक्कर मारली तर तुमच्या लक्षात येईल ती किती पाणी खराब आहे ते. त्यामुळं इथं आणि ड्रेनेज जिथं गरज नाही तिथं ड्रेनेज करतात. जिथं गरज आहे, जिथं घालायची गरज आहे ड्रेनेजचं काम तिथं करत नाहीत. ह्यांनी मालकं झालीत. आता हे जी कोण आहेत ना त्यांनी स्वतः मालकं ह्यांच्या मर्जीनं कुणाला नागरिकाला विचारत नाही तिथं ड्रेनेज घालायचं आहे का पाण्याची लाईन घालायची आहे. ह्यांच्या स्वतःच्या मर्जीनं ह्यांचे पैसे असल्याने ह्यांनी खर्च करतात. मग आता तुमची हे जे तक्रारी आहेत मग तुमच्या येणाऱ्या उमेदवाराकडून काय काय अपेक्षा आहेत? उमेदवार तर नव्हतेच येत. कोण उमेदवारांनी कामगार ठेवले होते. ते कामगार येत होते. ते कामगारसुद्धा काय करायचे माहिती आहे का? ठीक आहे बघू करू. आणि म्हणजे त्यांची बोलण्याची भाषासुद्धा चांगली नव्हती. एवढं त्यांचं होतं. म्हणजे आता जेव्हा उमेदवार नवीन निवडून येतील त्यांच्याकडून अपेक्षा काय आहेत? त्यांनी काय काय करायला पाहिजे? का रस्त्या नगरसेवक म्हणजे त्यांचं कामच ते आहे की रस्ते, लाईट किंवा ड्रेनेज, पाणी हे सगळं व्यवस्थित देणं, हेच अपेक्षा आहे आमची सगळ्यांची. नमस्कार, काय अपेक्षा आहेत तुमच्या? मी मनीषा सुरेश भोसले, राहणार निराळे वस्ती. मॅडम, आम्ही आत्ता आजपर्यंत पाहत आहोत की गेल्या 5-6 वर्षापासून एकही नगरसेवक इकडं फिरकला नाही. काय ज्या नागरिकांच्या समस्या आहेत की बाबा इथं रस्ते, ड्रेनेज जो आहे तो आम्ही तक्रारी करतोय जाऊन महानगरपालिकेत. तिथले येतात, 2 मिनटं पाहतात, पण त्याच्यावर प्रतिक्रिया अजूनपर्यंत आम्हाला कुठली दिसली नाही. म्हणजे ते फक्त येऊन पाहणी करून जातात, पण काय म्हणजे अंमलबजावणी काय काम वगैरे काय केलेलं काहीच नाही. फक्त मध्ये मात्र काय मी आता या सगळ्या जवळजवळ इथल्या 8-15 नागरिकांच्या सगळ्यांची नोंद घेऊन महानगरपालिकेला दिलेलं होतं. मग ते थोडंसं मी बोलल्यामुळं केल्यामुळं आम्हाला एक सेपरेट ड्रेनेज दिला त्यांनी. मग बाकीच्या समस्या त्यांच्या ती लोक म्हणायला लागली तू तुझं चांगलं करून घेतली, आम्ही पण दिले. तर मग असं हे होतं ना, इथेच आमच्यात एकमेकात मतभेद होतात ना. तर ह्या सगळ्या गोष्टीला एक जातीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. आता येणाऱ्या उमेदवारांकडून तुमच्या म्हणजे कोणकोणत्या समस्या त्यांचं निराकरण त्यांनी कसं करावं, काय अपेक्षा काय आहेत? आम्ही हेच म्हणणार आहे ना मॅडम, ज्या ह्याच्यानुसार की नागरिकांना जितक्या सुखसोयी होतील तिकडेच ते ॲप्रोच होणार आहेत. तर नगरसेवकाकडून तेवढीच आम्ही अपेक्षा करणार आहोत की बाबा तुम्ही ज्या म्हणजे नागरिकाकडून जसं मत मागण्यासाठी येता त्याच पद्धतीने त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांना पण एक थोडंसं म्हणजे पाठपुरावा घेणं आणि त्यांच्या ज्या काही सुखसोयी आहेत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं मत आहे की वेळोवेळी नगरसेवकांनी यावं, एका टाईम पिरियड नंतर यावं आणि नागरिकांना विचारून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण करावं. आणि यावेळेला तुम्ही पक्ष बघून मतदान करणार आहे का काम बघून मतदान करणार आहे? मॅडम, ॲक्च्युली काय आहे माहिती आहे का, पक्ष बघून तशातले आमच्या इथं तर कोणी नाहीत नागरिक. कारण जो तो आपल्या ह्याचं सुखसोयी हे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करणारच आहेत ना, काम तर पाहणारच ना. म्हणजे यावेळेला मतदान कामाला. आमच्या ड्रेनेजच्या खूप समस्या आहेत. आधी गटारी होत्या, गटारी बंद करून अतिक्रमण करायला लावलेत. आता ते सगळं अतिक्रमण एवढं झालं आहे की गटारी बंद झाल्या. आता गटारी बंद झाल्यामुळे रस्त्यावर पाणी सांडाले आणि त्या रस्त्यावर पाणी सांडल्यामुळे एकमेकाच्या आता शेजारच्या जरी आपला भाऊ जरी असला तर त्यांच्यात भांडण लागाले. मग हे आधीचे होते म्हणजे व्यवस्थित सगळं होतं, गटारी ते व्यवस्थित होतं, पाणी गटारी असून रस्त्यावर पाणी येत नव्हतं कधी. आता ड्रेनेज केले त्यांनी जागेजागी ह्यांच्या सोयीनुसार. ह्यांचे माणसं बघून जिथं जे आता त्याच्या जवळचा एखाद्या उमेदवाराच्या जवळचा कोण तर असेल, नगरसेवकच्या जवळचा असेल तर त्याच्या घरापाशी ड्रेनेज. आता आमच्या घरापाशी ड्रेनेज नाही. मी कमीत कमी 4 ते 5 वेळा त्यांना सांगितलं आहे. माझं फोन आता रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडं
एवढं सगळं करूनसुद्धा आमच्या घरापाशी ड्रेनेज लाईन केली नाही. तोंड बघून ड्रेनेज लाईन केलेत. आणि आता तुम्ही समोर बघत असाल तर पैप आणून टाकलेत. 20 दिवस झालं पैप आणून टाकलेत. आता इथं समोर माझ्या समोर आणि इथले ज्यांच्या घरासमोर आहेत त्यांना विचारा, त्यांना किती त्रास झाला आहे. त्यांच्या समोर 2-3 पडलेत. तर ते पैप आणून टाकून 20 दिवस झाले, अजून काम नाही. मग आता तुम्ही याच्या तक्रारी पालिकेकडे केला होता, मग ते फक्त आणून म्हणजे काम आणून ठेवलेले आहे, पण त्याची कामाची अंमलबजावणी काही चालू नाही. 20 ते 25 दिवस झाले ते तसंच आहे. सांगून सुद्धा होत नाही काम. सर्वप्रथम जर काही इमर्जन्सी घडली आहे तर छोटीशी ॲम्ब्युलन्ससुद्धा आतमध्ये जाऊ शकत नाही, एवढं अतिक्रमण झालं आहे. अगोदर जे नगरसेवक होते 10 वर्षापूर्वीचे, त्यांनी स्वतः रोज घेऊन नागरिकांना जे गटारी होते ते गटारी बांधायचे आणि त्या गटारीच्या आत राहायसाठी सर्वांना सांगायचे, ह्याच्या बाहेर जर तू आला तर अतिक्रमणची गाडी आली. कुठेही जा तुम्ही, तिथं तोंड बघायचे नाहीत, कोण माणूस आहे बघायचे नाहीत, पक्ष नाही, काय नाही. पण आता काय होतं आहे, नागरिकांचा रोष घ्यायचा कोण, ह्याच्यामुळं सगळेजण आपल्या पद्धतीनं सगळेजण पसरत सुटलेत. आता जिथं मोठ्या मोठ्या गाड्या जायच्या तिथं आता रिक्षा पण जात नाही, आणि जिथं रिक्षा जायच्या तिथं चालत पण जायला अवघड आहे माणूस. त्यामुळे ह्या ज्या पायाभूत ज्या मूलभूत ज्या सुविधा आहेत त्याकडं नगरसेवकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळं यावर्षी नगरसेवक निवडताना सर्वांनी ह्या गोष्टीचं भान ठेवून निवडण्याचा सर्वांनी आता निर्धार केलेलाच आहे, आणि त्या पद्धतीनं सर्वांना निर्णय दिसेल. पण काय समस्या काय तुमच्या प्रभागातल्या? नळाला पाणी घाण यायला लागले आणि असं हे सगळं घाणच व्हायला लागले. हे खणून कधी ठेवलेलं आहे? महिना झाला आता. मग रोज कामाला येतात का कामगार? नाही, 2 दिवसाला 3 दिवसालाच आलते. मग यामुळे तुम्हाला काय त्रास होतोय आता? ते खड्डे खांदले आहेत, म्हातारे माणसं आहेत, पडले केले तर काय करावं. मग तुम्ही प्रशासनाला तक्रार केली नाही का की असं खणून ठेवलं? टाकलं होतं. हां, काय म्हणाले ते? हे काय मग आता चालू केले त्यांनी. हां, आणि रोज आमच्या इथून रामटाळी पण जाते, त्या लोकांना खूप त्रास व्हायला आहे. हां, चालता येत नाही जाताना, लहान लेकरं पडायला तिथून. आणखीन तुमच्या काय समस्या? काय नळाला पाणी घाण येते आणि ड्रेनेज आता 4-5 वर्ष झालं कोण बघितलं नाही, तुमतेत प्रत्येकाची ड्रेनेज, तरी पण कोण आलं नाही. आणि आता इलेक्शनच्या पुढं कामं करालेत, ते पण पूर्ण नाहीत. महिना झाले खांदून ठेवले. मग नळाच्या पाण्याचं तुम्ही तक्रार दिलेत की अजून पण घाण पाणी येते. मग ते आता ह्या ड्रेनेजचं पाणी नळाला जातंय, ते पाणी येतंय आम्हाला प्यायला. ड्रेनेजचं पाणी नळामध्ये जातंय, त्यांनी बघितलेत पण येऊन. पाणी हिरवं असते ड्रेनेज. पाण्याची तक्रार केल्यानंतर ना त्याची काय उपाययोजना करण्यात आली आहे का? काय आता ड्रेनेज बदलालेत. तुमच्या काय समस्या आहेत? आमच्याकडे तर दारात लाईट आहे, पण अशी ह्या बाजूला त्या बाजूला पूर्ण अंधार आहे. दारात लहान लहान लेकरं आहे, ती लेकरांना बाहेर येताची नाही. ही असं इतकं ही झालं की त्याच्यामुळं बाहेर वागायचे दरवाजे लावून आम्हाला बसायची पाळी यायला लागली. इतकी लाईट कधीपासून बंद आहे? लाईट तर बरेच दिवस झालं बंद आहे. मग तक्रार दिली नाही तुम्ही? लाईटची तक्रार दिली आहे, सगळे ह्याची मोबाईलवर टाकतोय. आता आम्हाला बायकांना कळतंय कुठं जायचं कुठं नाही. ते मग काय केलं म्हणजे तक्रार दिला आलं तरी पण हो हो म्हणते ती, जाते ती निघून. ती तिकडंच बसते. ती उद्या चालू करता कामं म्हणते ती, तिकडंच बसते. ती फक्त मतं मागायला आली नाही, तेवढं त्यावेळेस निवडून दिलं, संपलं. हेच पाण्याला प्रेशर नाही आहे, पाणी बारीक आहे, ड्रेनेज सारखं तुमतेत. आता सध्याला सुद्धा आमच्या सगळ्यांच्या लाईनने तुंबलेलंच आहे. कोण बघत नाही, लक्ष देत नाही, कुणाला सांगायचं. हेच प्रॉब्लेम, दुसरं काय. मग आता येणाऱ्या उमेदवारांकडून काय अपेक्षा काय आहेत तुमच्या? काय काय काम करायला पाहिजे त्यांनी? ह्या आहे त्या सगळ्या समस्या सोडवायच्या. येणाऱ्या उमेदवारांनी काय कोणाच्या मुलांना कामं नसली तर कामं लावायची. उमेदवार झालं म्हणजे काय तर सगळंच करावं लागतंय ना. उगाच उमेदवार व्हायचं काय? नुसतं एवढ्या 2-4 समस्या सोडवून बी चालत नाही. कोणाची गोरगरिबांची कामं करायची, किरकोळ बारीक सारीक तक्रारी, असं किरकोळ काय गल्लीत तक्रारी असल्या तर ती सोडवायच्या. बाकीचं बी बरेच असते. उमेदवाराकडून काय लय अपेक्षा असतात. आता नगरसेवक जेव्हा अगोदर नगरसेवक होते तेव्हा कारभार होते ना, त्यावेळेस कुठलीच तक्रार नव्हती खरं तर. नाही, जेव्हा नगरसेवक होते तेव्हा कारभार चांगला होता का? 2-3 वर्ष झालं नगरसेवक नाहीत, प्रशासनाकडे आहे, तेव्हा कारभार? नगरसेवक या लागलेत ना, तेव्हापासून सगळी वस्तीत तक्रार आहे. ही आता ह्या 2-4 वर्षात तर योगा ही काहीच नाही, लाईटीचं नाही आणि सडकचं नाही, हीच आहे. मग लाईट वगैरे नसल्यामुळे तुमच्यासारख्या म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना खूप त्रास होत असेल ना? मग हे काय आम्हाला जाता येत नाही, येता येत नाही. बघा कुणीकडे बाहेर आले येणार, जायला येणार. ही नव्हा जिथे तिथं खड्डं खांद्यात, जिथे तिथे ही असली चेंबर आहे. मग आता तुमची मागणी काय आहे? काय हीच आहे, तुम्ही करता. अजून दुसरी काय मागणी आहे तुमची? परसला कामधंद नाही, ती नाता नातू आहे बिन लग्नाचं 4-5. ते सार्वजनिक काय संडास भरलेत, तुंबलेत. शौचालयाचे मग तिथं ते दुर्गंधी ते पसरती ढासं येतात, तिथं वास वगैरे येतो.
तिथलं पण जरा बघा काय ते काम स्वच्छता. त्याची तक्रार दिला ना तुम्ही? नाही अजून नाही, तुम्ही तक्रार दिली होती का म्हणजे मोबाईलवर वगैरे? नाही दिली नाही अजून. फक्त शौचालयाची समस्या. आणखी दुसरा काय समस्या? हे काय ड्रेनेज करून ठेवलं अर्धा अर्धाचा, इकडे पण अजून झालं नाही पूर्ण, ते करायचं आहे. 12 महिने आम्ही जे आजूबाजूचे लोक राहतो डासांचं प्रमाण भरपूर असतं. नाही तर कुठली फवारणी होते ना कुणी लक्ष द्यायला येतं. रस्तासुद्धा झाडाला कोणी येत नाही. बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिले रस्ता झाडं स्वच्छता असतं पण आमच्या इथं काही कुणी व्यवस्था केलेली नाही आहे. ड्रेनेज वारंवार तुंबतात, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, लाईटीचा प्रॉब्लेम आहे. वस्ती म्हणून जी सुविधा पाहिजे आम्हाला ती नाही आहे सध्या. मूलभूत सुविधांचा सुद्धा अभाव आहे. सुविधांचा सुद्धा अभाव आहे. आता काय तुमच्या मागणी काय काय आहेत? आमच्या मागण्या ह्याच आहेत की आम्हाला एक सुरळीत जीवन मिळावं. आमच्या विकासाला जे काय पोषक असेल असं वातावरण व्यवस्थित असावं जिथे की आम्हाला रोड रस्ते ॲटलिस्ट बेसिक तरी आम्हाला सुविधा सगळ्या करून मूलभूत तरी सुविधा हव्यात. येणाऱ्या उमेदवाराकडून आमच्या ह्याच अपेक्षा आहेत. मग आता तुम्ही पक्ष बघणार आहात का काम बघणार आहात उमेदवारांचं? साहजिक कामच बघणार आहे मी पहिले. प्रायोरिटी आमची कामालाच असणार आहे. काय त्रास काय तुम्हाला? हे का गटारचं पाणी जायना हो, पूर्ण घरातनं पाणी थांबालं आहे. आंघोळ आम्ही रोडवर करायला आता करतो म्हणून आता 2-3 महिने झाला बघा. सगळ्यात जाण करतो म्हणते तर एवढं पाईप घातले तर हे लाईन गटार सगळं बुजवलेत. इथं पाईप घातलेत, इथनं कनेक्शन चेंबर बुजवलेत. आता महिना 2-3 महिने झाला बघा, अजून करतोच म्हणते. कोण ये ना का नाही, सगळं गटारचं घाण इथं सगळं तुंबून काय बाहेर घरात पाणी साठलं असं. तुमच्या काय समस्या आहेत मावशी? आमचं बघा चेंबर भरले, तिथं गटर भरले, संडासात पाणी आहे. आता सध्याला आहे पाणी. हां. आता बोळात तिथं कपडे बिपडे धुतलं तर पाणी जाते, सगळं पाणी थांबते आमच्या इथं. जायला आले येत नाही. तक्रारी दिला नाहीत का तुम्ही? त्या 10-12 बोलवले होईच म्हणते ती येत नाही ती बघा. किती दिवस झालं या तक्रारी आहेत तुम्हाला? सारख्या 2 वर्ष झाले बघा. दसऱ्यात बी देवी बसते इथं देवी बसायच्या अगोदर चंबर अतिकारा म्हणले ना होय म्हणले ती आली नाही ती बघा. देवी असल्या घाणीतच बसवलेली. काय करायचं? 2 वर्ष झालं बघा होयच म्हणते ती. बाहेर आंघोळ करायला पूर्ण बाहेर बसून आंघोळ करायला सकाळ सकाळ. आता कुठं करावं सांगा. आता लोक म्हणतात पाणी का सांडतो म्हणतात. आता पर्याय काय सांगा. बाहेर सांडावं लागतं का नाही का घरातच सांडावं लागतं आंघोळीचे ते पूर्ण साठलेलं बघा लाईन सगळं. हां हे पूर्ण करतो म्हणले चेंबर बुजवून टाकले. तुमच्या काय समस्या? आमचं तर आम्ही पाणी इथं आणून टाकतो. सडकला आंघोळ करतो, धुणं भांडे सडकला करतो, पाणी इथं मोठ्या चेंबरला आणून टाकतो. आमचं तर सध्या भरलेलं आम्ही रोज काढतो आणि मग आंघोळ करतो. सगळे ओरडत आहेत तिथं. मला म्हणजे आंघोळीचा पण एवढा त्रास होतोय? तुम्ही येऊन बघा, चला इथं समोरच आहे, लांब नाही आहे. 3री वेळा असं येते ती काढतो म्हणते ती तिकडंच गडप होते ती. फक्त खोटी आश्वासनं देऊन जातात का? ही तुमची 4थी वेळा येणे म्हणजे तुम्ही आता आला पण येतात हो होय म्हणतात बघतात आणि तिकडं जातात परत येतच नाही ती. तुम्ही सध्या बघा चला आता. आणखी कुणाचे काय समस्या? आमच्या इथं चेंबर केलेलं आहे. आम्ही रोज बाहेर आंघोळ करतो पहाटे. एक थेंब सुद्धा पाणी जात नाही. सारखं आम्ही तक्रार करतो तर कोण पण त्याचं हे करीना झालंय. बघा काय करतो. समोर आहे पूर्ण बुजवून टाकलंय आणि इथली लाईन आमची जवळचीच आहे समोर. काय समस्या आहेत आजी तुमच्या? ह्या कामाने अजून 10 वर्ष झालं ह्या डिरणी सगळं तुंबलेलं आहे. संडासं साफ नाहीत. इकडं साधं डुकून बघितलं नाही. आमचे लहान लहान लेकरं आहेत, ती मच्छर आहेत, एवढं चावतंय पण कोण बघायला सुद्धा येत नाही. तक्रार देता का तुम्ही वारंवार? देते ना. मग काय म्हणतात तक्रार दिल्यानंतर? तक्रार दिला काय असंच म्हणतो की आम्ही 10 वर्ष झालं तुम्ही इकडे आला ना, आत्ता आलाव बघायला. परवा बी येऊन डिरनीचं काय साफ करून करताव आम्ही, असं करताव तसं करताव म्हणून गेले. परत काय आले. काय ड्रेनेजचे काय समस्या? ड्रेनेजचं पाणी जात नाही. घराने पाणी येते पाऊस आल्यावर. सांगायला गेलं तर आता येतो मग येतो, इथं अर्ज करा तिथं फॉर्म भरा असं सांगते. आम्ही कधीपासून आहेत ह्या ड्रेनेजच्या समस्या? आता 4-5 वर्ष झालं ते ड्रेनेजच्या समस्येत अशा. मग तक्रारी दिल्यानंतर काय म्हणतात? येतो माणसं पाठवतो काम करतो असं म्हणतात. कोण येत नाही ना काय नाही. आम्ही आपलं तसंच पाणी ढकलतो आणि ग बसतो. काय करायचं मग आम्हाला राहायचंच आहे इथं. तुमच्या काय नाही, संडास तुंबले, ड्रेनेज तुंबले, ती सार्वजनिक शौचालय सार्वजनिक भरपूर त्रास होतो. मच्छर चावते ती. आम्ही तक्रारी वारंवार घालतो पण कोण येत नाहीत, बघत नाही. ती येतो म्हणते ती. हां. घंटागाडीचं काय प्रॉब्लेम आहे? घंटागाडी इथं 2 मिनटं सुद्धा थांबत नाही. हां ती ह्या लाईनला तर नाही आहेत, वस्तीमध्ये आहे. इथं तर नाही आहे घंटागाडीच नाही आहे. किती वर्ष झालं
दिलं ना काय म्हणतात? रस्ता नाही, मोठ्या मोठ्या गाड्या येतात, मग घंटा गाडीला रस्ता कसं काय नसतो? मग कचऱ्याची विल्हेवाट कसं लावता तुम्ही? मग आम्ही ते थांबतो ना, ती गाडीची वाट बघत घेत नाही, ते नंतर येतो भरलेला आहे असं म्हणून जातात निघून. ती गाडीचा आवाज आले की तिथं जाऊन थांबावं लागतं 10-10 मिनिटं, मग त्याची वाट बघून मग टाकावं लागते. रोज येतात का कचरा गाड्या? रोज येतात खरं, पण त्यांनी आमच्या दक्षताच घेत नाही ती बघा. त्यांनी सगळं आमचं नीटनीटकं करावं आणि पाण्याची ह्याची सोय आमची करावं. हे ड्रेनेज लाईन, परत हे लाईन, ह्याची सगळं व्यवस्थित करून द्यावं आम्हाला. आमचं काही पाण्याचं प्रॉब्लेम आहे, नळाचं. काय म्हणजे पाण्याचं म्हणजे काय नाही? पाणी आमच्या नळाला येतच नाही आहे. घाण पाणी येतंय आणि आलं की घाण पाणी सगळं खाली सोडून द्यावं लागते. सगळं काळच पाणी येतंय आणि नंतर पाणी यायच्या टायमाला नळाचं पाणी जातंय. मग आम्हाला लांबून पाणी भरावं लागतंय. म्युन्सिपाल्टीचं नळाचं पाणी भरावं लागतं, पाईपलाईनचं पाणी येत नाही. म्हणजे जसं तुमच्याकडून कर वगैरे वसुली करतात त्या प्रकारचे तुम्हाला सोयी नाही आहेत? सोयी नाही आहेत, कराच्या मोबदल्यात सोयी नाही आहेत. पाणी येते नळाला. दरवर्षी पाणीपट्टी भंगीपट्टी सगळं भरा म्हणतात आणि नळाला पाणी येत नाही. नाहीतरी मग आम्हाला दुसरीकडून 200-200 रुपये देऊन पाणी लावावं लागते. मग काय उपयोग आहे आम्हाला? हां, तसंच आहे बघा सर्व. आम्हाला नळाच्या पाण्याची, ड्रेनेज लाईनची, लाईटीची सगळी सोय करून द्यायला सांगा, एवढं. दुसरं काही नाही. पूर्ण हे लाईट बंद आहे आता, 1-1.5 वर्ष झालं लाईट बंद आहे. सांगितले, इथली चालू केली. हे मच्छरसाठी फवारणी वगैरे होत नाही? फवारणी नाही, गाडी नाही तिथली ह्याची, काही येत नाही बघा. आणि आलं सांगायला गेलं की येतो म्हणते, ती तिकडंच गायब होत्यात. येतो म्हणते तिकडं. आम्ही बायका माणसांनी कुठवर पळायचं सांगा? कामधंदा बघायचं का त्याच्या मागं पळायचं? कचरा गाडी येत नाही तर आमच्या इथं महागाई येते, पुढे यायला पाहिजे. आम्ही महिन्याला वर्षाला टॅक्स भरतो, जरा सुद्धा काळजी घेत नाही. ते कचरा टाकायला गेलं की पळून जातात, त्यांनी गाडी फास्ट मारतात. तक्रार केलात का तुम्ही? किती वेळा तक्रार करायची? अर्ज द्या, हे करा, ते करा म्हणते ते. मग कुणाला ते द्यायचा अर्ज? किती वेळा द्यायचा अर्ज? 10 वेळा अर्ज द्यावा लागतोय. मग ते कचऱ्याची विल्हेवाट कसं लावता आता तुम्ही? काय तर कचरा गाडी जाताना, कामाला जाताना पिशवी भरतो आणि नाल्यात टाकतो. आणि संडास धुवायला कोणी येत नाही. संडास धुवायला 8-8 दिवस येत नाही. तो वास यायला लागले, अक्षरशः बस वाटत नाही आम्हाला. सगळं आमची घरं इथंच आहे, ती आळ्या येते बाहेर, पण कुणी सुद्धा लक्ष देत नाही. एक तर संडास स्वच्छ तर करा, नाही तर बंद तर करा. लय घाण आहेत संडास, घरात बस वाटत नाही. आमचं घर तो का त्या संडासाच्या समोरच आहे. दरवाजा उघडा ठेवता येत नाही, जेवता येत नाही. दार उघडं ठेवले की वास घाण येते. त्यामुळे रोगराई वगैरे खूप पसरत असेल ना यारी? पसरते की. मग आता कुणाला सांगायचं आपण? कुणाला सांगायचं? हां, तुमची काय समस्या आहे? मग काय नाही, सांगितलं तीच बरोबरच. तीच आहे समस्या, दुसरं काय? ही काय तेच आहे, समोरच आहे घर. काय करत सांगा? सांगितलं ऐकून घ्यायला तयार नाहीत कोण. आता ती मॅडमचा फोन नंबर दिला ना, त्यामुळे ती संडास यायला ती धुवायला, ती मॅडमने फोन नंबर दिला. पाणी मारून जातात, पण ते आतमध्ये तुंबलेलं पुढं जात नाही ना, ती गच्च भरलेलेच आहेत. आता बघितलं तरी पण लक्षात येते बघा, सगळं तुंबलेलेच आहे. ते फक्त पाणी मारून जातात, ती पुढं घाण जातच नाही. पाणी मारतं आणि तसंच जाते. ते मागं संडास सगळी त्याचीच असते, त्याच्या आळ्या होते त्या. आता उमेदवार कसा हवाय तुम्हाला? काय अपेक्षा काय आहेत नवीन येणार उमेदवार? सगळे कामं करणारे पाहिजे बघा उमेदवार. सगळे कामं करायला पाहिजे. एवढे दिवस साहेबांनी केलं, आम्हाला साहेबच निवडून यायला पाहिजे. वारंवार उमेदवारांनी तुम्हाला येऊन भेटी देऊन तुमच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. घेतल्या पाहिजे की, बरोबर आहे की. अपेक्षा काय आता नवीन उमेदवारांकडून जे निवडून येतील आता महापालिकेच्या निवडणुकीत? स्वच्छता ठेवा, सगळे स्वच्छता ठेवा, ड्रेनेज नीट करावं, संडास नीट करावं. आता पक्ष बघून मत देणार का उमेदवार आणि काम बघून मत देणार? तसं नाही, मत तर टाकावंच लागणार. मत तर काय पडवायला? काम बघून देणार का पक्ष बघून देणार? बघून देणार. सगळं काम केलं तर बघून देणार, काम बघून. आता उमेदवार निवडताना काम बघणार का पक्ष बघणार? काम बघणार. आमचे काम करताय ना त्याला मत देणार, नाही तर आम्ही मतदान करणार नाही. स्पष्ट सांगतो आम्ही. इथून तिथून पूर्ण झोपडपट्टी. तुम्ही मतदान नाही केलं तर मग उमेदवार निवडून कसं येणार? पहिले थोडं तर सोय करायला पाहिजे का नाही सांगा? सोय करायला पाहिजे ना. हां, सुरुवात केलं ना आम्ही करतो मतदान, करत नाही असं नाहीये. वाया कामाला सुरुवात व्हायला पाहिजे. मतदान टाकले की झालं, तिकडे तुमचं झालं ना, कोणी इकडे येत नाही. मत मागायला येतात का? येतात की. मग मत मागायला आल्यानंतर ना तुम्ही त्यांना विचारत नाही का? विचारते, करून देतो की, देतो म्हणतात करून. म्हणजे मत मागायला येतात, मग त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्या दारात जावं लागतं का? दारा बिराला जात नाही आम्ही. आलं तेव्हा बोलायला म्हणत असतो आम्ही.
तोपर्यंत बोलत नाही. तुम्ही तक्रारी घेऊन त्यांच्या दारात जात नाही का? नाही जात नाही मी. एकदा तुम्ही आला ना, तुम्हाला सांगितलं ना, संपलं आमचं एवढं स्वच्छ करावं, लाईटी लावा, हे सगळं. वार्डाचा इथला कोण आहे तेच माहिती नाही तर कसं जाणार त्यांच्याकडनं तक्रार? कोणच येत नाही इकडं. आता सध्या 2-3 वर्ष झालं नगरसेवक नाहीत, महापालिकेकडे सगळा कारभार आहे. मग अगोदर जेव्हा नगरसेवक होते तेव्हा कारभार व्यवस्थित चालत होता, कामकाज, का आता जेव्हा प्रशासनाकडे आहे तेव्हा? आम्ही ना तेव्हा जरी गेलं तरी अर्ज द्या म्हणाचे, अर्ज दिलं तरी आमच्यावर कोणच येत नव्हता ना. आलं तरी म्हणायचे पहिला सगळ्यांना बोलवा आणि तुमची सह्या बिया घ्या, तरी सुद्धा गेलं तरी कोणी येत नव्हतं. आमच्या दारात असं आळ्याचं पाणी येत होतं, लहान लेकरं त्यात जात होते, पण कोणी प्रत्यक्ष पाहणी करून सुद्धा त्यांना म्हणजे कागदोपत्री सह्या हव्यात. हा, तरी पण सह्या हव्यात, येतच नाही कोण. आज आपण निराळे वस्ती येथे समस्या जाणून घेतलो आहोत स्त्रियांच्या, नागरिकांच्या. काही स्त्रियांना आंघोळीसाठी जागा नाही आहे कारण त्यांचे ड्रेनेज लाईन खूप पूर्णपणे भरून गेलेले आहेत. अशाच वेगवेगळ्या समस्या आपण घेऊन येणार आहोत बोला बेधडक या कार्यक्रमात. पाहत रहा.